रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. चला तर आम्ही आहे की नाही सलगरमध्ये आहे बरं का. आता पहाटेचे वाजले 4 वाजता घरनं निघालतो. आता आम्हाला इथं यायला की नाही 6 वाजलेत बरं का. मी आतनीहून सलगरला आले. कर्नाटकमधून मी महाराष्ट्रच्या बाउंड्रीला आले. आता हे महाराष्ट्र, सलगर म्हणजे महाराष्ट्रच आहे बरं का. तर इथं रेल्वे स्टेशन आहे आणि आता रेल्वे येणार आहे 6 वाजता. त्यामुळे की नाही आम्ही लवकर पहाटेचं उठून आलो. तर बघा इथं गुलाबाची फुलं किती मस्त लागलेत बरं का स्टेशनमध्ये. तर अजून कोणी पण एक पण माणूस नव्हतं बरं का इथं स्टेशनमध्ये. तर बघा आम्ही दोघंच होतो. दोघं म्हणजे मी आणि माझे मिस्टर. परत आता एक पॅसेंजर आले. तर ते आज जाऊन ते साहेबपाशी बसले तिथं, डिपो साहेबांच्या पाशी. तर चला बघा थंडी पण भरपूर होती बरं का. आमची मैना बघा कशी कान बांधून बसल्या. तर बघा आम्ही येऊन बसल्यानंतर 6 वाजले होते. त्यावेळेस भरपूरच माणसं आलेली बरं का. तोपर्यंत आलेली माणसं आणि त्यांनी की नाही आता तिकीट काढण्यात बघा. तर माझे अहो आहेत की नाही त्यांनी बघ तिकीट काढायला लागलेत बरं का. सलगर ते पंढरपूरचे तिकीट काढायला लागलेत. तर आम्हाला जायचं होतं पंढरपूरला. कारण की माझ्या आईंना भरपूरच आजारी असल्यामुळे की आई ॲडमिट होते, त्यामुळे मला जायचं होतं. आणि अक्षरशः मी एसटीनं जात होते. तरी पण यावेळेस की नाही पहाटेचं मी पहिल्यांदा बरं का लवकर जायचं होतं. त्यामुळे की नाही मी पहाटेचे 4 वाजता उठून इथं सलगरला आले. सलगरला येऊन पोचायला की नाही मला बरोबर 6 वाजले होते. 6ला आहे की नाही 6 वाजता आहे की नाही. तर ट्रेन आलेलं तिथं. अरे बघा तर तिकीट बघा. आता आम्हाला की नाही सलगर ते पंढरपूरचं तिकीट काढलंय बघा आम्ही. तर हे बघा तिकीट. आता फक्त की नाही आमच्या तिघांचं मिळून की नाही 60 रुपये तिकीट झाले बरं का. 65 रुपये तिकीट झाले. तर हे बघा एक माणूस यायला लागलेत बरं का. हे बघा कसं प्रत्येक एक यायला लागलेत का. तर एवढी गर्दी नसते, खेडगाव असल्यामुळे की नाही एवढी गर्दी नसते इथं. तर हे बघा थंडी नाही की नाही. हे बघा माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा आहे, ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. तर ह्या दोघं पण माझ्याकडे होते बरं का सुट्टीला. तर ह्यांना माघारी सोडायचं पण होतं आणि त्यात की नाही माझ्या आईंची तब्येत भरपूरच बिघडली होती, त्यामुळं आम्ही तिकडे जात होतो. तर थंडी पण एवढी गारगारट आहे बरं का, भरपूरच थंडी आहे. त्या थंडीमुळे की नाही किती पण असं गरम हे घातलं तरी पण थंड जाई नव्हतं. त्यामुळे की नाही आम्ही इथं आत बसलेलो स्टॉप रूममध्ये बसलेलो आम्ही. तर हे की नाही हे बघा आता एक आजीबाई तिथं बाहेरच्या साईडला बसल्यात बरं का. येऊन आजीबाई इथे बसल्यात. तर हे की नाही 6चं एक ट्रेन आहे. हे 6चं ट्रेन चाललेलं. हे सोलापूरचं ट्रेन आहे बरं का. डायरेक्ट सोलापूरचं ट्रेन आहे हे ट्रेन चाललेलं. एक्सप्रेस ट्रेन आहे. एक्सप्रेस ट्रेन चाललेलं. तर की नाही हे ट्रेन गेल्यानंतर ना दुसरं ते ट्रेन येते बघा. हे ट्रेन गेल्यानंतर ते आमचे पंढरपूर सलगर ते पंढरपूर आहे की नाही ते ट्रेन येते. ते ट्रेन आल्यानंतर चला तर बघा आमची मैनाबाई आहे की नाही ते उभारलेल्या बरं का. त्यांना मी म्हणत होते की तुम्ही एकटे जावा बरं का, मी येत नाही म्हणून. तर त्या म्हणत होत्या ती कुणीकडे जाणार आहे म्हणून विचारलं तर त्या सांगत होत्या की इकडं जायचं आहे. तर बघा आमचं अजून पण थंडी गेली नव्हती. तर चला आता आमचं आलं ट्रेन, पंढरपूरला जायचं ट्रेन आलं. तर बघा आमचा मुलगा आहे की नाही थोडंसं पायानं जर असतं त्याला काहीतरी लागलेलं पायाला, तो लंगडत होता. तसंच बॅग घेऊन वगैरे चालला. तर बघा गर्दी पण एवढी भरपूर भरलेली बरं का तसंच. तर चला आम्हाला चाललो आहे आता ट्रेनमध्ये. पटकन सीट धरायची गडबड बघा, धावपळ आणि माणसं पण भरपूर असल्यामुळे लवकर सीट मिळत नाही, त्याच्यामुळे की नाही पळापळी चालू होती. तर हे बघा चला बाय. तर आम्ही आता चाललो आहे पंढरपूरला. तर हे बघा ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी आहे बरं का. गर्दी पण भरपूर आहे आणि आम्ही बसलो आहे सगळे ट्रेनमध्ये. तर भरपूर थंड पण भरपूर सुटले बघा. गारटं पण सुटलं आहे भरपूर. तर बघा आमच्या मैनाबाई कशा हसायला लागल्यात बघा. माझी गवळण आहे ती. तर बघा तिला थंडी वाजायला लागलेली बरं का. पहिला तिला एक हे बांधलेलं, स्टोन बांधलेलं, त्याच्यानंतर नाही की नाही वरनं टोपी घातलेली. तर रामकृष्ण हरी बघा. आता आपल्याला किती कसं वाटतंय सांगा बरं का. चला तर आम्ही आता आलो आहे पंढरपूरला. पंढरपूर स्टेशनवर पोचलो आहे. तर पंढरपूरवरून की नाही आम्ही इकडं 1 नंबरच्या ह्याच्यावरून की नाही दुसरीकडे जायचं होतं आम्हाला. तर आम्ही आता ब्रिजवरनं तिकडे जाणार आहे. तर चला ब्रिजवरून आहे की नाही आम्ही पलीकडच्या साईडला जाणार आहे, 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहे. तर हे बघा आमच्या मैनाबाई की नाही चढायला लागल्यात. त्यांना चढायला पण भरपूर त्रास व्हायला लागलेला. तरी आम्हाला वाजलेत बरं का आत्ता 9:30 वाजलेत. 9:30 वाजता येऊन आमची ट्रेन इथं पंढरपूरला पोचली. तर आता आम्ही पंढरपूरमधून आहे की नाही तर आम्हाला जायचं आहे पुढं सोलापूरला जायचं आहे. तरी पंढरपूरला भेटून घरी जाऊन जरा जायचं म्हणत होते, पण तरी पण आता आम्हाला डायरेक्ट सोलापूरला जायला लागणार. का तर आईंची तब्येत भरपूरच खराब झाली असल्यामुळे की नाही जायचं आहे आम्हाला तिकडं. तर हे बघा यांना हात धरून उतरवसपर्यंत बस झालं.
तर एक नाही त्यांचं होतं लक्ष दुसरीकडं कारण की दुसरीकडून एक ट्रेन चालली होती, त्या मॅडम आमच्या तिकडं बघत होत्या, ट्रेनकडे बघत होत्या. बघतच आहे की नाही, तर तरी पण कसं बस खाली उतरलं बाबा. चला तर खाली उतरलो, आता जायचं आहे घराकडे. हे बघा, हे पंढरपूरचं स्टॉप आहे बरं का, पंढरपूरचं स्टॉप आहे. तर आता आम्हाला आहे की नाही इथं पंढरपूरमधून मला जायचं आहे आडिवला. तर हे बघा, आम्ही इथं आलो आहे तोपर्यंत एक रिक्षावाले काका भेटले बरं का आम्हाला. हे रिक्षावाले काका आहे की नाही ते आमच्या गावाजवळचेच होते. तर त्यांनी म्हणायला लागले, तर बाळा तो कधी आलेस, तर विचारले. तर मी म्हटलं आत्ता आले काका. तर ते म्हणायला लागले, चल तुला सोडतो घरी. तर ते मला घरी सोडण्यासाठी काका आलते बरं का. तर चला आता रिक्षात बसून आहे की नाही जाऊया आपण. हे बघा, आमच्या महिना पहिला बसवायला लागतो बरं का, नाही तर त्या एकदम रागाला येतात आणि फुगून बसल्या की संपलं लवकर, फुगा फुटत पण नाही त्यांचा. तर हे बघा, नगरीवाले आहेत की नाही सगळे, नगरीवाले सगळे आता ऊसतोडी सगळे संपले, ऊसतोड सगळं संपल्यामुळे की नाही ते जिकडं तिकडं आपल्या गावाला चालल्यात. आणि जिकडं बीड जिल्ह्याकडचे सगळे असल्यामुळे की नाही भरपूर लोक आता सगळं ऊसतोड बंद झाले, पट्टा पडला असल्यामुळे की नाही ते वापस चाललात सगळे. तर हे बघा, ही चंद्रभागा नदी आहे बरं का. चंद्रभागेचे सगळेजण दर्शन घ्या बरं का सगळे सकाळी. तर हे बघा, ही चंद्रभागा नदी आणि की नाही नदीजवळच आम्हाला जायला लागते. हे बघा, हे नदीचं फुल आहे, चंद्रभागेचं फुल आहे. फुलावरून मी फुलाच्या पलीकडं माझं गाव आहे, पलीकडं मला की नाही फुलाच्या पलीकडे जायचं असते. तर हे बघा, गाड्या पण भरपूर